विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण 9th स्टँडर्डमधील मॅथ्स 2मधील सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे अँड दॅट इज द पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स आपण तसंही 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. तरी आपण पुन्हा एकदा व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्च्युअल पॅरलल लाईन्स अँड व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ दॅट पॅरलल लाईन्स हे आपण सगळं या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, ज्याचा यूज आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये होणार आहे. ठीक आहे, आपण स्टार्ट करू पॅरलल लाईन्स. बघा, मी इथे काही लाईन्स काढतो आहे. लाईन्स काढल्यानंतर तुम्हाला स्वतःला ते लक्षात येईल मी काय करतो आहे ते. बघा, सपोज ही एक लाईन मी काढली आहे आणि या लाईनला मी नाव देतो आहे लाईन ए बी. सेकंड लाईन इथे मी काढतो आहे लाईन पी क्यू. ओके, याला लाईन ए बी आणि लाईन पी क्यू. आता मी काय करतो आहे माहिती आहे, लाईन ए बीमधील इकडचं डिस्टन्स मोजतो आहे. ते डिस्टन्स आहे 2.5 आणि इकडनंही मोजल्यानंतर ते डिस्टन्स येतं आहे 2.5. इथे मध्ये मोजलं तरी ते 2.5 येतं आहे. जेव्हा दोन लाईन्समधल्या अंतर हे कुठल्याही पॉईंटमध्ये मोजलं तर ते सेमच येत असेल आणि ज्या दोन लाईन्स एकमेकाला कधीही अशा इंटरसेक्ट करत नसतील, इंटरसेक्ट म्हणजे काय, अशा छेदून जात नसतील, तर त्या दोन लाईन्सला आपण बोलणार आहोत पॅरलल लाईन्स. ओके, परत एकदा बघा मी काय करतो व्यवस्थित बघा. या दोन लाईन्समधलं हे इकडचं अंतर मोजलं, इथून हे 2.5 येतं आहे, इथे मोजलं 2.5, इकडे मोजलं 2.5. म्हणजे दोन लाईन्समध्ये कुठल्याही दोन पॉईंट्समधलं अंतर मोजल्यानंतर ते जर सेमच येत असेल तर त्या दोन लाईन्सला आपण बोलणार आहोत पॅरलल लाईन्स. ओके, मग त्या पॅरलल लाईन्स मे बी अशाही असू शकतात वर्टिकल, बरोबर. हे अशाही दोन पॅरलल लाईन्स असू शकतात. दोघांमधलं अंतर इथे मोजलं 3 सेंटीमीटर, इथे 3 सेंटीमीटर, तरी या दोन लाईन्सला मी बोलणार आहे पॅरलल लाईन्स. याला नाव देतो लाईन एल अँड लाईन एम. मग लिहिताना मी कसं लिहिणार बघा, मी असं लिहितो आहे सेगमेंट किंवा लाईन इथे लिहितो आहे मी लाईन ए बी. ओके, इज पॅरलल टू लाईन पी क्यू. ओके, पण आता तुम्ही सांगा प्रत्येक वेळेस एवढं मोठं वाक्य आपण लिहित बसणार का, लाईन ए बी इज पॅरलल टू पी क्यू, असं नाही लिहिणार. तर त्यासाठी आपण एक साईन वापरणार आहोत मॅथ्समध्ये. अशा सरळ दोन वर्टिकल लाईन्स, त्याला आपण बोलणार आहोत पॅरलल. इट इज द साईन ऑफ पॅरलल लाईन्स. मग आता मी लिहिताना कसं लिहिणार बघा, लिहिताना मी असं लिहिणार लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू. ओके, सिमिलर वे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता पॅरलल म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात आलं असेल. आता आपण त्याची प्रॉपर्टी काय आहे ते शिकणार आहोत. मी एकदा डेफिनेशन फक्त तुम्हाला परत एकदा बोलून दाखवतो आहे. इफ 2 or more लाईन्स आर co-planar and do not intersect each other, they are called as parallel lines. याचा अर्थ काय की एकाच प्लेनमध्ये असणाऱ्या, प्लेन म्हणजे हे समोर जे दिसत आहे याला सपोज आपण प्लेन मानू. मग एकाच प्लेनमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक कितीही लाईन्स असतील आणि त्या एकमेकाला अशा इंटरसेक्ट करत नसतील, अशा तर छेदत नसतील, तर त्या दोन लाईन्सला आपण बोलणार आहोत, 2 किंवा मोर लाईन्स, इट इज कॉल्ड ॲज अ पॅरलल लाईन्स. ठीक आहे, आता पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी काय आहे तिकडे आपण जाणार आहोत. प्रॉपर्टी तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं ते. बघा, मी आता इथे 1 किंवा 2 अशा पॅरलल लाईन्स नाही काढत आहे, तर काय करतोय बघा. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, सपोज एक पॅरलल लाईन्स मी इथे काढली अशी, या लाईनला मी नाव देतोय लाईन एल. सेकंड पॅरलल लाईन मी इकडे अशी काढतोय. ओके, याला मी नाव देतोय लाईन एम. आणि अजून एक पॅरलल लाईन, थर्ड पॅरलल लाईन मी काढणार आहे. बघा, अशी एक पॅरलल लाईन्स इथे मी काढतोय अँड इट इज कॉल्ड ॲज लाईन एन. एल एम एन अशा 3 लाईन्स मी काढल्या आहेत. आता काय होते बघा, व्यवस्थित नीट लक्ष द्या. मी या दोन लाईन्समधलं डिस्टन्स मोजतोय. हे आहे 2.4 या दोन लाईनमध्ये, या दोन लाईनमध्ये 2.4, इथे 2.4. याचा अर्थ काय झाला, तर याचा अर्थ असा आहे की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. एल इज पॅरलल टू एम. ओके, सेकंड मी असं चेक करतोय,
या एम आणि एनमध्ये या दोघांमधलं अंतर 2.7 आहे, 2.7 आहे, 2.7 इकडचं अंतर मोजलं तर ते सगळं सेमच दिसतंय. याचा अर्थ असा झाला की लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन, L is parallel to M is parallel to N, and therefore थर्ड पॉइंट आपण असा लिहू शकतो. काय लिहू शकतो? लाईन N किंवा लाईन L इज पॅरलल टू लाईन L. ओके, जर हा लाईन याला पॅरलल आहे, ही लाईन याला पॅरलल आहे, तर ही सुद्धा इकडे पॅरलल असणार. कारण समजा ही मधली लाईन मी कट करून टाकली सपोज, तर या दोघांमधलं अंतर जर तुम्ही मोजलं इकडचं, हे 5.5, इथे 5.5, इथे 5.5, याचा अर्थ एल आणि एन काय झाल्या? एल आणि एन काय झाल्या? पॅरलल झाल्या. ओके, म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्हाला कळालेली आहे पॅरलल लाईन्सची. सेकंड प्रॉपर्टी मी पॅरलल लाईन्सची घेणार आहे. सेकंड प्रॉपर्टी बघा, फक्त प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. सपोज देअर इज वन लाईन that is L line L, and two transversals are perpendicular to that line. Suppose one transversal, it is called as M, it is perpendicular means what? A 90-degree angle. जी लाईन दुसऱ्या लाईन बरोबर एक 90 डिग्रीचा अँगल इथे तयार करते त्याला बोलतो आपण परपेंडिक्युलर. अजून एक लाईन मी इकडे काढतोय, ठीक आहे, याला मी नाव देतोय लाईन एन. ही एल एक लाईन आहे, ओरिजिनल लाईन हॉरिझॉन्टल. अशा दोन वर्टिकल लाईन्स जर त्या लाईनला परपेंडिक्युलरली कट करून जात असतील, याचा अर्थ 90 डिग्रीच्या अँगलमध्ये छेदून जात असतील, तर लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. काय बोलतोय बघा मी, एम आणि एन या पॅरलल आहेत. या दोघांमधलं डिस्टन्स मोजलं 5 सेंटीमीटर येईल. म्हणजेच एम आणि एन या पॅरलल आहेत. आणि एम इज परपेंडिक्युलर टू एल. या चिन्हाला बोलतोय आपण परपेंडिक्युलर. अल्सो एन इज परपेंडिक्युलर टू एल. एम ही एलला परपेंडिक्युलर आहे, एन ही एलला परपेंडिक्युलर आहे, तर एम आणि एन या एकमेकांना पॅरलल असतील. ओके, म्हणजे आता तुम्हाला पॅरलल लाईन्सच्या दोन प्रॉपर्टीज कळालेल्या आहेत. मी पुढे जातोय तुम्हाला घेऊन, आणि टाइप्स ऑफ अँगल्स आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल. बघा पुढचा पॉइंट, अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल्स. ट्रान्सव्हर्सल्समुळे तयार होणारे दोन अँगल्स. ओके, मग आता ट्रान्सव्हर्सलमुळे कुठले दोन अँगल तयार होतात किंवा कुठले अँगल्स तयार होतात ते आपण शिकणार आहोत. बघा, सपोज एक लाईन, मी अशी एक लाईन काढतोय, कशी ही लाईन काढली, ठीक आहे. सेकंड लाईन, या लाईनला सपोज मी नाव देतोय लाईन एक्स, अँड सेकंड लाईन मी अशी काढतोय, ठीक आहे. या लाईनला आपण नाव काय देतोय? वाय. इफ देअर इज वन ट्रान्सव्हर्सल दॅट इज इंटरसेक्टिंग टू बोथ द लाईन्स, एक ट्रान्सव्हर्सल या दोन्ही लाईन्सला जर छेदून जात असेल, तर इकडे अनेक अँगल्स तयार झाले. ते कुठल्या टाईपचे अँगल्स आहेत हे आपल्याला शिकायचं आहे. सपोज मी त्या सर्व अँगलला नाव देतोय ए बी सी डी. ते 4 अँगल आहेत. ओके, पी क्यू आर एस, इकडे 4 अँगल्स आहेत. यातला पहिला भाग आपण शिकणार आहोत. पहिला भाग मी असं लिहितोय बघा, अल्टरनेट अँगल, ठीक आहे. इथे मी नाव देतोय अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय हे मी तुम्हाला 8वीमध्ये असं शिकवलं होतं. जेव्हा असा झेड तयार होतो, असा एन तयार होतो, उलटा झेड आणि उलटा एन असा तयार होतो, तेव्हा तिकडे तयार होणारे अँगल्स हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स असतात. म्हणजे झेड एन हे अल्टरनेट अँगल असतात. मग आता अल्टरनेट अँगल या डायग्रॅममध्ये जर बघितलं तर अँगल डी अँड अँगल क्यू आर अल्टरनेट अँगल्स. ओके, बघा हा डी इथे आहे, असा झेड तयार होतोय की नाही, इकडे बघा, असं गेल्यानंतर इथे असा झेड तयार होतोय, म्हणजे डी आणि क्यू एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत. सिमिलरली हा उलटा झेड तयार होतोय, सी अँड पी आर अल्सो अल्टरनेट अँगल ऑफ ईच अदर. ओके, त्यानंतर सेकंड पार्ट मी घेणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. विच आर द करस्पॉन्डिंग अँगल
करस्पॉन्डिंग अँगल्स. तर इथे 4 प्रकारचे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतील. म्हणजे उदाहरणार्थ कुठला, तर बघा मी काय करतोय ते पहिल्यांदा नीट बघा. अशी एक इथे स्ट्रेट लाईन ठेवतोय, इकडे तयार होणारा अँगल जो आहे तो बी. बघा व्यवस्थित लक्ष द्या, बी. तीच लाईन अशी इकडे घेतल्यानंतर त्याच एका लाईनमध्ये किंवा असं जरी मी बघितलं आणि इकडनं एकाच ट्रान्सव्हर्सलमधून छेदून जाताना त्याच लाईनमध्ये अँगल आहे, अँगल क्यू. आर करस्पॉन्डिंग अँगल. अँगल सी, बघा आता इकडे अँगल सी सेम इकडे आणला तर अँगल आर. इकडच्या साईडला बघितलं तर ए अँड पी, अँगल ए अँड अँगल पी. सेम डी अँड एस, अँगल डी अँड अँगल एस आर द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ इच अदर. ओके. आणि तिसरा पॉईंट मी तुम्हाला घेणार आहे, इंटेरियर अँगल. व्हॉट आर द इंटेरियर अँगल्स, तो भाग आपण शिकणार आहोत. बघा इंटेरियर अँगल, पुढचा भाग नाव देतोय मी इथे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे आतले अँगल, 2 लाईन्सच्या आतमध्ये जे अँगल आले ते अँगल डी अँड अँगल पी, अँगल सी अँड अँगल क्यू. ओके. इट इज कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल्स. ओके. म्हणजे आता तुम्हाला हे कळालेलं असेल. हे सगळं पॅरलल लाईन्समध्ये जर आपण विचार केला या अँगलचा तर याच्या प्रॉपर्टीज सगळ्या बदलतील. पॅरलल लाईन्समध्येही आपण त्याचा विचार करू. जेव्हा मी याच अँगलचा विचार पॅरलल लाईन्समध्ये करतोय तेव्हा काय होते ते बघून घ्या व्यवस्थित. बघा सपोज देर आर 2 पॅरलल लाईन्स. लाईन बघा, लाईन इथे एक लाईन मी काढतोय, सेम पॅरलल लाईन या इकडे एक काढतोय मी. या लाईनला मी नाव देतोय एल, याला नाव देतोय एम. इफ लाईन एल इज पॅरलल, आता महत्त्वाचा शब्द आहे पॅरलल टू लाईन एम. महत्त्वाचा शब्द काय आहे, पॅरलल. जर लाईन एल आणि एम या एकमेकांना पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल त्यांना अशी छेदून जात असेल, त्या ट्रान्सव्हर्सलला मी नाव देतोय आता टी. तर प्रॉपर्टीज काय होत आहेत ते आपण बघू. इकडे मी फटाफट अँगलला नावं देतोय. बघा ए बी सी डी ई एफ जी एच. आता प्रॉपर्टी काय बदलते ती पहिल्यांदा बघा. पहिलं मी लिहितोय अल्टरनेट अँगल फॉर 2 पॅरलल लाईन्स, 2 or more पॅरलल लाईन्स. एक किंवा अनेक पॅरलल लाईन्स असतील आणि अल्टरनेट अँगल जर आपण विचार केला तर डी आणि एफ हा अल्टरनेट अँगल आहे. बघा झेड तयार झाला आहे. अँगल डी इज इक्वल्स टू अँगल एफ. मगाशी इथे मी अँड टाकलं होतं, इथे इक्वलचं साईन टाकलं आहे. डी आणि एफचं माप हे सेम असणार. सिमिलरली अँगल सी इज इक्वल्स टू अँगल, इथे मी मेजर लिहितो, मेजर ऑफ अँगल डी, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू, बघा सीचा अल्टरनेट अँगल काय, अँगल ई. यांचं माप सेम असणार. म्हणजे मी उदाहरणार्थ बोलतोय की सपोज या एका अँगलचं माप 60 डिग्री असेल, कुठला डी, तर या एफचं मापसुद्धा डी आणि एफ सुद्धा 60 डिग्रीच असणार. आणि हा सी जर 120 डिग्री असेल तर हा ई सुद्धा 120 डिग्रीच असणार. ओके. आता तुम्हाला कळालंय मी काय सांगतोय. हा सुद्धा किती असणार, 120 डिग्री. याला दुसरं रिझन पण आहे. एका स्ट्रेट लाईनमध्ये येणाऱ्या अँगलची बेरीज 180 डिग्री असते. हा 60 म्हणून हा 120 डिग्री झाला. आता आपण जाऊ करस्पॉन्डिंग अँगल. बघा करस्पॉन्डिंग अँगल्स तिकडे आपण जाऊ. मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले आहेत, तर अँगल बी इज इक्वल्स टू अँगल एफ असं आता मी लिहितोय. बघा बी आणि एफ हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग एफ हा 60 डिग्री असेल तर बी सुद्धा किती असणार, 60 डिग्री. ओके. त्याच्यानंतर दुसरा करस्पॉन्डिंग अँगल कुठला, ए अँड ई. अँगल ए इज इक्वल्स टू अँगल ई इज ऑल्सो इक्वल्स टू 120 डिग्री. जेवढा हा ई असणार तेवढाच अँगल कुठला असणार, हा ए. वरच्या बाजूला बोलतो मी कारण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते एकमेकांचे. बघा जेवढा हा बी होता तेवढाच हा एफ असणार, जेवढा हा ई असेल तेवढाच हा ई अँगल असणार. 120 डिग्री हा 120, तर एका स्ट्रेट लाईनमध्ये असणाऱ्या अँगलची बेरीज ही 180 डिग्री असते. आणि मग 180 मधनं 120 जर मायनस केला तर तो किती राहील,
60 डिग्री, म्हणून हा 60 डिग्री येईल, किंवा तसाही हा 60 डिग्री आला होता. ओके. त्यानंतर आता मला शोधायचा आहे अँगल, इंटिरियर अँगल तर आपण शोधलेलेच, दोघांची बेरीज 180 डिग्री येते, कारण ते पॅरलल लाईन्स जेव्हा पॅरलल लाईन्स असतात तेव्हा इंटिरियर अँगल डी प्लस अँगल ई या दोघांची बेरीज 180 डिग्रीच येणार आहे. आतल्या दोघांची बेरीज पॅरलल लाईन्समध्ये, कळालं? या दोघांची बेरीज नेहमी 180 डिग्री येणार. आता मी जातोय अँगल एफ इज इक्वल्स टू अँगल जी दॅट इज इक्वल्स टू 60 डिग्री. हा जेवढा आहे 60 तेवढाच हा 60 येणार. याचं कारण आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. आणि हा 60 डिग्री आला आहे, हा येणार 120 डिग्री, कारण त्याचं वर्टिकली अपोजिट अँगल आहे. अँगल ई इज इक्वल्स टू अँगल एच दॅट इज इक्वल्स टू 120 डिग्री. अगेन रिझन इज वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. म्हणजे तुम्हाला आता प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन समजलं असेल. इथे आपण स्टॉप करू. थँक्यू.